नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलोय सरळ बॅच. पहिला भाग आपण बघितलेला आहे. भाग आज आपण दुसरा बघणार आहोत. एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता बरोबर, आणि मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो, पण तुम्ही लाईक सुद्धा करत नाही. तर प्लीज कृपया करून प्रत्येक व्हिडिओला लाईक तरी करत जा. आणि राहिला विषय, आपले व्ह्यू किती पण होत त्याच्यात आपल्याला काही घेणं देणं नाही. आपलं फक्त टार्गेट एवढं आहे की माझं शिकवणं आणि तुमचा अभ्यास करणं. ओके. आणि राहिला विषय दुसरा की आपण म्हणजे आज किती पण व्ह्यू आले तर तिथपर्यंत तर पोहोचतोय हे महत्वाचं आहे. तर आपल्याला त्या पलीकडे नाही बघता आपल्या फोकस अभ्यासाकडं आणि म्हणजे तुमच्याकडे शिकवण्याचा, म्हणजे तुम्हाला बेटर कसं देता येईल मी फक्त हेच बघतोय. ओके. तर मी घेऊन आलो काय प्रश्न 6. 5 प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. काय प्रश्न आहे? एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. ओके. म्हणजे एक रक्कम आहे ती सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. ओके. तर तीच रक्कम त्याच दराने म्हणजे काय त्याच टक्केवारीने ओके 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागेल, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि हा प्रश्न कुठे विचारला आहे तुम्हाला? नाशिक आणि मुंबईला विचारला गेलेला आहे. ऑप्शन तुमच्या खाली आहेत, पहिले तुम्ही सॉल्व्ह करा. नाही जमत असेल तर मी इकडं करणारच आहे. ओके. चला तर ठीक आहे, आपण प्रश्न सॉल्व्ह करूया. ओके. एक रक्कम आहे, समजा काहीतरी रक्कम आहे 20 रुपये 30 रुपये. ओके. 5 वर्षात ते दुप्पट होऊन जाते. किती? 5 वर्षात दुप्पट होते. तर पहिले आपण काय करू, इथून ही रक्कम काढून घेऊ पहिले. ओके. तर कसं करणार मित्रांनो, लक्षात घ्या. पट ओके मायनस 1 घ्यायचा आणि गुणाकार मध्ये काय वापरायचा 100. ओके. आणि नंतर भागीला वर्ष. हा तुमचा मराठीमध्ये फॉर्म्युला तयार झाला. आता हा फॉर्म्युला खूप सोपा आहे आणि साधा आहे. ते बघूया. पहिला आपण इथपर्यंत सॉल्व्ह करूया. इथपर्यंत सॉल्व्ह करू, त्यानंतर मग पुढे तीच रक्कम 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील असा प्रश्न केलाय. मग त्यानंतर ते सॉल्व्ह करूया. पट बघा, 5 वर्षात किती होते ती रक्कम? 5 पट का दुप्पट? व्हेरी दुप्पट. 5 वर्षात किती होते ती रक्कम? दुप्पट. मग बघा पट, पट म्हणजे दुप्पट म्हणजे 2 बरोबर का? इथं 2 लिहिला, वजा कंपल्सरी 1 गुणिला 100 आणि भागीला तुम्हाला काय वापरायचं आहे वर्ष. मग पहिले सुरुवातीला किती वर्ष? 5 वर्ष, म्हणजे इथं 5 लिहिला. ओके. पहिले एवढी क्रिया करू. 2 मायनस 1 म्हणजे किती? 1 गुणिले 100 गुणिले 100. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, इथं तुमच्या 100 आला, इथं 1 आला आणि हा 5 वर्ष म्हणजे इथं खाली आला. तर भाग देऊन टाका. 5 1 5, 5 दुने 10, 0 0 म्हणजे 20 1 20 म्हणजे तुमचे किती आले? 20 वर्ष. आता ही रक्कम माहित नाही आपल्याला. ओके. रक्कम माहित नाही. परत पुढे काय म्हणतोय तो बघा, तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. म्हणजे तीच रक्कम त्याच दराने म्हणजे 30 टक्केवारी, टक्केवारी पण आपल्याला आयडिया नाही. ओके. तर 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागेल. आता हा इथपर्यंत आपला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. इथपर्यंत. आता पुढे करायचा आहे. बघा, तीच रक्कम त्याच दराने किती पट आहे? 5 पट. मग आपण इथं बघा 5 फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. पट किती पट आहे? 5 मायनस 1 गुणिले कंपल्सरी 100 आणि वर्ष, वर्ष तुम्हाला किती भेटले मित्रांनो? 20. जे पहिला आन्सर आला असेल तुमचं 20 वर्ष, तर ते कुठं आणा? खाली आणा. कुठं आणा? खाली आणा. फक्त एवढं लक्षात ठेवा. ओके. आता पुढची क्रिया करूया. 5 मायनस 1 बरोबर 4 गुणिले 100 आणि भागीला काय वापरायचं तुम्हाला? 20. काय वापरायचं आहे? 20. आता काटाकाटी करू. 0 कट 0 कट, बे 1 बे, बे पंचे 10, राहिला तुमचं 4 आणि 5, 5 चोक 20 म्हणजे ती रक्कम 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 20 वर्ष. किती वर्ष लागतील? 20 वर्ष. त्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता. सिंपल लॉजिक ठेवायचं. पहिला 5 वर्षात दुप्पट आहे, मग पट मायनस 1 गुणिले 100 वर्ष. 2 मायनस 1 किती आला? 1 गुणिले कंपल्सरी 100 आहे आणि पहिले किती वर्षात? 5. 5 ने भाग देऊन टाकलं नाही, किती वर्ष आले? 20 वर्ष. नंतर नेक्स्ट, तर तीच रक्कम जी पुढची हेडलाईन आहे ती घ्यायची. 5 पट आहे, 5 पट मायनस कंपल्सरी 1 गुणिले 100 भागिले वर्ष. इथे किती वर्ष आले? 20. इथं 20 घेतला. 5 मायनस 1 4 गुणिले 100 आणि भागिले हा 20. 0 0 कट, बे पंचे 10, 5 चोक 20 म्हणजे किती वर्ष लागतील? 20 वर्ष. नेक्स्ट प्रश्न लगेच करूया. चला, प्रश्न क्रमांक 7 घेऊन आलो तुमच्यासाठी. खूप छान क्वेश्चन आहे आणि कुठे कुठे विचारलाय? छत्रपती संभाजीनगर 2024 आणि सिंधुदुर्ग 2013 विचारला गेलेला प्रश्न आहे. तर प्रश्न बघूया मित्रांनो. काय? एक व्यक्तीने 2000 रुपयाचे कर्ज
4 हप्त्यात परत केले, प्रत्येक हप्त्यात 50 रुपये जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता, असा प्रश्न केला गेलेला आहे. आता एक सिंपल लॉजिक घ्या. एक व्यक्ती आहे, ओके, 2,000 रुपये कर्ज घेतोय, बरोबर का, आणि तो 4 हप्त्यामध्ये परत करतोय. पण त्याचा हप्ता कसा आहे, तो प्रत्येक हप्त्याला 50 रुपये जास्त देतो. म्हणजे आता समजा आज जर पहिला हप्ता असेल तर 50 रुपये जास्त देतो, सेकंड हप्त्याला 100 रुपये जास्त देईल, बरोबर ना, 50 मध्ये 50 वाढवले ते 100, तिसऱ्या हप्त्याला 150 रुपये जास्त देईल. अशा प्रमाणे तो 4 हप्ते फेडतोय. तर 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 त्याच्या पहिला हप्ता किती रुपयाचा होता, असा प्रश्न केला गेलेला आहे. आता एक सिंपल लॉजिक आहे मित्रांनो, आपल्याला दिले आहेत एकूण रुपये 2,000 रुपये, बरोबर. एकूण रुपये किती आहेत, 2,000 रुपये. 2,000 रुपये लिहून घेतले, ओके. नेक्स्ट 4 हप्त्यात परत करतोय तो. आता हप्ता आपल्याला माहित नाही किती रुपयाचा आहे, तेच काढायचं आपल्याला. तर बघूया, आता जो पहिला हप्ता पेड करत असेल तो आपल्याला माहित नाही कितीचा आहे, तर आपण त्याला काय म्हणू, एक्स म्हणू. काय म्हणू, एक्स. नंतर प्लस, ओके, दुसऱ्या हप्त्यामध्ये तो 50 रुपये जास्त पेड करतोय, म्हणजे इथं एक्स प्लस 50, बरोबर का. दुसरा हप्ता 50 रुपये, पहिल्या हप्त्याला माहित नाही, दुसऱ्या हप्त्यापासून तो 50 रुपये जास्त पेड करतोय, प्लस तिसऱ्या हप्त्यापासून तो किती रुपये पेड करायला जास्त, 100 रुपये. जर पहिल्या हप्त्याला म्हणजे पहिल्या हप्त्याला आपल्याला माहित नाही, सेकंड हप्त्यापासून तो 50 रुपये पेड करतो जास्त, दुसऱ्या हप्त्यापासून 100, म्हणजे 50 मध्ये टाकले 50 100, आणि तिसऱ्या हप्त्याला किती करेल मित्रांनो, तो एक्स 150 रुपये. किती करेल, 150 रुपये. 150 रुपये का, की तो 50 त्याच्यामध्ये 50 टाकले तर 100, 100 मध्ये 50 टाकले तर 150, असे तो प्रत्येक हप्त्याला 50 रुपये जास्त देतोय. किती रुपये जास्त देतोय, 50 रुपये. तर एक सिंपल लॉजिक ठेवा, हे 4 हप्ते झाले का मोजा. बघा, 1 2 3 4, बरोबर का, 4 हप्ते झाले. आता करायचं काय, सिंपल लॉजिक आहे. जर आपण एक्स ची गिनती केली तर हा एक्स 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 किती येतील, 4x, म्हणजे 4 हप्ते झाले तुमचे सिंपल लॉजिक मध्ये आपल्या भाषेमध्ये, बरोबर. यांची बेरीज करून टाका, जे रुपये आहेत त्यांची, ओके. हे 50 आणि 100, 50 आणि 100 किती होतील, 150, 150 आणि प्लस 150 किती रुपये झाले मित्रांनो, 300 रुपये. किती रुपये आले, 300 रुपये. आता एक्स पद्धतीने मांडा का नका मांडा, काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्हाला एवढं ठाऊक पाहिजे की जो पहिला हप्ता असेल त्याला 50 रुपये तो जास्त देणार नाही, कारण की जो मूळ हप्ता असेल तो देणार आहे. मग तिथून त्यानंतर तो दुसऱ्या हप्त्याला 50 रुपये जास्त, तिसऱ्या हप्त्याला आणखी 50 रुपये जास्त, आणि चौथ्या हप्त्याला आणखी तिथून परत 50 रुपये जास्त, या पद्धतीने देतो. मग एकूण किती रुपये दिले त्याने, 300 रुपये जास्त दिले. आता करायचं काय, मूळ रक्कम त्याने किती भरलेली आहे मित्रांनो, 2,000 रुपये. हे मायनस 2,000 करून टाका सिंपल मध्ये, ओके. 2,000 मायनस 300 किती, 1,700 रुपये, ओके, 1,700 रुपये. आणि एकूण त्याने किती हप्ते भरले, 4 हप्ते. इथं पण दिले तुम्हाला 4x, ते या 4 ने या 1,700 ला काय करा, भागून टाका, ओके. जर तुम्ही या 1,700 ला 4 ने भागितलं तर तुम्हाला पहिला हप्ता 100% बरोबर भेटून जाईल. तर बघूया, 4 1 4, 4 चौक 16, उरला 1, 4 दुने 8, उरले किती 2, 4 पंचे 20, म्हणजे 425 रुपये त्याचा कोणता हप्ता असणार आहे, पहिला हप्ता असणार आहे, 425 रुपये. ऑप्शन नंबर सी. त्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, 8वा. चला, प्रश्न क्रमांक बघूया, 8वा. काय प्रश्न आहे आणि कुठे विचारलाय, वर्धा, ओके. ऑप्शन तुम्हाला राहिले, ऑप्शन घेऊन घ्या. बघूया, दसादसे 13% दराने 2,200 रुपये मुद्दलाची 3,630 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागेल. आता रास म्हणजे काय ते पहिले समजून घ्या मित्रांनो. रास म्हणजे काय, की मुद्दल, ओके, मुद्दल प्लस व्याज, व्याज बरोबर रास, याला म्हणतात रास. काय म्हणतात, रास. आता मुद्दल तुमची समजा 500 रुपये, ओके, व्याज तुम्हाला 100 रुपये भेटले, बरोबर, किती 600 रुपये तुमची काय होईल, रास होईल. काय होईल, रास. याला म्हणतात रास. समजून घ्यायचं फक्त थोडं, ओके. तर आपण हा प्रश्न कसा सॉल्व्ह करूया ते बघूया अगोदर. बघा, दसादशे 13% दराने 2,200 रुपये मुद्दलाची, ओके, 3,630 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील. म्हणजे त्याच्यामध्ये व्याज पण प्लस येईल आणि मुद्दल पण प्लस होईल. मग ते तेवढं 3,600 रुपये होते तुमचं, पण ते किती वर्षात येईल हे आपल्याला प्रश्न केला गेला आहे. तर एक सिंपल लॉजिक घ्या. पहिले मुद्दल घ्या, मुद्दल मायनस काय म्हणतोय तो, रास. पहिले एवढी क्रिया करून घ्या, मुद्दल मायनस रास.
मग मुद्दल किती मित्रांनो 2200. ओके, मायनस 3630, 3630 यांची वजाबाकी करूया. 3630 मायनस 2200. ओके, 0 3 6तून 2 गेले 4, 13तून 2 गेला 1. 1420 रुपये तुमची रक्कम आलेली आहे. आता करायचं काय, सिंपल लॉजिक घ्या. 1430 रुपये लिहून घ्या. 1430 रुपये गुणिले कंपल्सरी काय वापरायचं आहे 100. ओके, 1430 रुपये दोघांची वजाबाकी आलेली, कोणाची मुद्दल आणि रातची, ती मधली रक्कम भेटेल तुम्हाला. 1430 गुणिले कंपल्सरी 100. आणि मुद्दल किती मित्रांनो 2200 रुपये. मुद्दल खाली येऊ द्या 2200. ओके, गुणिले टक्केवारी, दर म्हणजे दर टक्केवारी एकच असतं, किती 13. हे तुमचं एवढं फॉर्म्युला झालेलं आहे. काय बघा, दोघांची वजाबाकी वरती ठेवली 1430 गुणिले कंपल्सरी 100, खाली मुद्दल आणि टक्केवारी. ओके, एवढाच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. चला काटाकाटी करूया. 0 कट 0 कट 0 कट 0 कट. 13 1 13, 13 1 13, किती उरला 1. 13 1 13, 0च्या 0 राहिला तुमच्या 110 आणि खाली 22. दोघांना 11 ने भाग जातो, देऊन टाका. 11 दुने 22, 11 1 11, 0च्या 0. ओके, बे 1 बे, बे 5 10. म्हणजे ती रास होण्यासाठी किती वर्ष लागेल 5 वर्ष. ऑप्शन नंबर बी. तर आज आपण एवढाच प्रश्न घेऊ. नेक्स्ट टाइम सरळ व्याज मध्ये याच टाइपचे आणि वजाबाकीचे क्वेश्चन आहेत. म्हणजे काय, तुम्हाला व्याज दिलेलं असतं, मुद्दल काढायला लावतील. मुद्दल दिलेली असेल, व्याज काढायला लावतील. मुद्दल आणि व्याज दिले असेल, रास काढायला लावतील किंवा वर्ष काढायला लावतील किंवा दर. असे क्वेश्चन आलेले आहेत पोलीस भरतीला. तर तुम्ही फक्त जेवढे मी 8 क्वेश्चन घेतलेले आहेत त्यांच्यावर फोकस करून काम करा. ऑटोमॅटिक तुम्हाला सरळ व्याज मध्ये काहीच अडचण येणार नाही याची मी गॅरंटी घेतो. ओके, तर आज आपण इथं थांबूया. आणि